तर स्वागत आहे आपल्या सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, थंबनेल पाहून तुम्ही या व्हिडिओवर क्लिक केलं असेल। मी त्यामध्ये सांगितलेलं आहे की थांबा, ई-केवायसी करू नका, आगीत हात टाकू नका। तर बघा, कोणत्या बहिणींना ई-केवायसी बिलकुल करायची नाही ते या व्हिडिओमध्ये मी स्पष्ट करणार आहे आणि कोणत्या बहिणी ई-केवायसी करू शकतात। तर बघा, आपल्या सर्वांना माहित आहे की आपल्या आधार कार्ड आणि ओटीपी सोबत आपल्या पतीचा किंवा वडिलांचा आधार कार्डचा ओटीपी घेतला जात आहे। तो कशासाठी घेतला जात आहे? तर जे काही 2,25,00,000 पात्र बहिणी आहे, त्या पात्र बहिणीपैकी अशा भरपूर बहिणी आहे की ज्या पात्र नसून सुद्धा अजूनही या योजनेचा लाभ घेत आहे। त्यांच्या कुटुंबामध्ये 4 चाकी कार आहे, त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती जे आहे ते सरकारी नोकरीवर आहे, वेगवेगळ्या ठिकाणी मोठे मोठे व्यवसाय आहे आणि ते इन्कम टॅक्स भरतात। त्याचप्रमाणे ते लोक श्रीमंत सुद्धा आहे। अशा बहिणी सुद्धा जे आहे ते या योजनेचा लाभ घेत आहे। त्यांनी बिलकुल केवायसी करायची नाही, कारण तुम्ही तुमच्या कुटुंबातील पती किंवा वडिलांचं आधार कार्ड आणि ओटीपी या ठिकाणी सबमिट केला तर तुमचा आधार कार्ड आणि ओटीपी लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर जाणार आहे आणि त्या ठिकाणावरून त्यांची चौकशी होणार आहे। म्हणजे 100% चौकशी होणार, जसं आपल्याला ई-केवायसी मध्ये सांगितलेलं आहे। या ठिकाणी क्लिअर स्पष्ट सांगितलेलं होतं ई-केवायसी करताना की या सर्व अटीमध्ये तुम्ही बसत असाल तर हे ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे पेन्शन किंवा पेमेंट घेत नाही। त्याचा अर्थ तोच होतो की त्या कुटुंबातील जर कोणती व्यक्ती अपात्र असेल तर पूर्ण चौकशी होणार आहे। तुमच्या जे काही आधार कार्ड तुम्ही दिलं त्या आधार कार्ड वरून पूर्ण तुमचं इन्कम टॅक्स डिपार्टमेंट, त्याचप्रमाणे स्टेटमेंट, त्याचप्रमाणे राशन कार्ड आणि तुम्ही सरकारी नोकरीवर आहे का ते पूर्ण त्या आधार कार्ड वरून ओटीपी वरून क्लिअर होणार आहे। त्यामुळे तुम्हाला जर असं वाटत असेल की आपण या योजनेसाठी पात्र नाही, आपण या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही, तरीही आपल्याला लाभ मिळत आहे, तर तुम्ही केवायसी बिलकुल करू नका। तुम्ही जर केवायसी केली तर तुम्ही चौकशीमध्ये तुमचा अर्ज जाणार आहे आणि पूर्णच बहिणींची चौकशी होणार आहे। मी असं का म्हणत आहे, कारण सरकारने एक नवीन टेक्नॉलॉजी आणलेली आहे, शासनाने एक नवीन टेक्नॉलॉजी आणलेली आहे चौकशी करण्यासाठी। आणि बघा, एबीपी माझाची ही न्यूज आहे, यावर मी एक सविस्तर व्हिडिओ सुद्धा बनवत आहे, पण तुम्हाला शॉर्टकट मध्ये समजून सांगतो। बघा, शासनाने जे आहे ते गोल्डन डेटा टेक्नॉलॉजी अशी वेबसाईट सुरू केलेली आहे। ठिकाणी तुम्हाला बघा क्लिअर दिसून येत आहे आणि त्या टेक्नॉलॉजीच्या मदतीने फक्त लाभार्थी बहिणीचा आधार क्रमांक टाकल्यानंतर डायरेक्ट ती लाभार्थी बहीण पात्र आहे की अपात्र आहे हे क्लिअर त्या ठिकाणी सांगण्यात येणार आहे। 2 ऑक्टोबरला ही टेक्नॉलॉजी पुढे येणार आहे आणि या टेक्नॉलॉजीवर जे काही तो नियम आहे त्यावर आपण पूर्ण व्हिडिओ बनवणार आहे। त्यामुळे आता तुम्ही विचार करा की तुम्हाला ई-केवायसी करायची आहे की करायची नाही, तुम्ही पात्र आहे की नाही हे स्वतः ठरवा आणि त्या हिशोबाने तुम्ही केवायसी करा। मग आता केवायसी कोणाला करायची आहे? तर केवायसी सर्वांनाच करायची, पण जर तुम्ही पात्र असाल, तुम्हाला माहित आहे की तुम्ही पात्र आहे, तुमच्यापैकी या अटीमध्ये बसण्यालायक असं काहीच नाही, अटीमधून बाहेर निघण्यालायक तुमच्याजवळ काहीच नाही, सरकारी नोकरी नाही, 4 चाकी कार नाही, उत्पन्न कमी आहे, तर तुम्ही 100% केवायसी करा, तुमची योजना सुरू राहणार। पण तुमच्याकडे जर या सर्व गोष्टी असतील तर केवायसी करू नका। तुमचे पती किंवा वडिलांचं आधार कार्ड जर त्या ठिकाणी गेलं तर त्यावर चौकशी होऊन तुमचे पैसे बंद होऊ शकतात। त्यामुळे आता बघा, तुमचा निर्णय तुमच्या हातामध्ये, तुम्हाला केवायसी करायची आहे की नाही। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।